आज आपण संत एकनाथ महाराज यांनी स्वतंत्रपणे रचलेला प्रकाश दीपिका नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे। हा प्रकाश दीपिका ग्रंथ म्हणजे काय आहे आणि याच्यातला विषय काय आहे याविषयी थोडं समजावून घेऊया। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की संत एकनाथ महाराजांनी भागवतातला 11वा जो स्कंद आहे जिथे एक श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद येतो संस्कृतमध्ये, जसं अर्जुनाला गीता सांगितली तशी उद्धवाला पण जो उपदेश केला तो 11 स्कंद भागवतात येतो। त्याच्यावरती विस्तृत टीका केली ज्ञानेश्वरीप्रमाणे, त्याला म्हणतात एकनाथी भागवत अशा नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध आहे। हा एकनाथी भागवत ग्रंथ जो आहे त्याचं सार नाथांना वाटलं स्वतंत्रपणे कुठल्या तरी आपण छोट्या ग्रंथात आणलं पाहिजे। ही परंपरा आध्यात्मिकदृष्ट्या सगळ्या ग्रंथात असे, जसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं सार कशात आणलं तर हरिपाठात आणलं, अमृतानुभवाचं सार कशात आणलं तर मुक्ताबाईला उपदेश करताना आणलं। असं प्रत्येक वेळी होतं की आपला जो विशेष लाडका भक्त असतो, लाडका शिष्य असतो, त्याच्यासाठी गुरुदेव थोडक्यामध्ये काही रचना करून सुद्धा देतात संत लोक। जसं कल्याण स्वामींना सांगण्यासाठी सोली सुख आलं, थोडक्यामध्ये दासबोधाचं आत्मा कशात आहे असं जर विचारलं तर कल्याण स्वामींना जो उपदेश केला सोली सुख कुंडलिनी योगावरती, त्याच्यावरती संपूर्ण दासबोधाचा आत्मा आहे। तसं नाथांनी सुद्धा संपूर्ण एकनाथी भागवत एवढा मोठा ग्रंथ आहे तो थोडक्यात बसवण्यासाठी हा प्रकाश दीपिका नावाचा छोटा ग्रंथ लिहिला। प्रकाश दीपिकामध्ये काय आहे तर उद्धव आणि श्रीकृष्ण यांच्यातला संवाद आहे। पहिल्यांदा उद्धव विनंती करतात कृष्णांना की मला ओंकाराची साधना शिकवा। इथे डायरेक्ट विषयाला हात घातलेला आहे, इतर कोणत्या विषय नाही, की ओंकाराची साधना मला शिकवा। आणि त्याविषयी उद्धव पहिल्यांदा विनंती करतात। मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूण ओव्या आहेत 50, छोटा आहे पण अभ्यास रहस्यमय दिला। पहिल्या 6 ओव्यामध्ये उद्धव कृष्णाला विनंती करताना दिसतात। त्या ओव्या अशा: उद्धव म्हणे श्रीकृष्णासी प्रणवाभ्यास सांगा आम्हासी, जेणे पाविजे आत्मरूपासी सुलभेसी करुणी। अर्थ साधा आणि सरळ आहे। उद्धवांनी श्रीकृष्णाला विनंती केली आहे, हे कृष्णा मला असा प्रणवाभ्यास सांगा की ज्यामुळे मी आत्मस्वरूपाला सहजतेने प्राप्त होईल। अष्टांग योग अति कठीण आचरिता असे दारुण, म्हणून प्रणवानुसंधान सहज स्थिती ते सांगावे। अष्टांग योग कठीण वाटतो, त्यापेक्षा प्रणवानुसंधान ओंकाराचं अनुसंधान कसं ठेवावं हा अभ्यास आपण मला शिकवावा। येथे म्हणून तुम्ही बोलिले येथे तव माझे चित्त, अखंडित भोगू पाहात तुम्ही बोलिले निश्चित अवकाश पडे। येथे तव माझे चित्त, अखंडित भोगू पाहात तुम्ही बोलिले निश्चित अवकाश पडे। तुम्ही बोलण्याचा अवकाश आहे की निश्चितपणे मला प्रणवानुसंधान जमायला लागेल। तृषा लागली या वेळ, कूप खनोनी प्राशिजे जळ, क्षुधा लागली प्रबळ धाविजे पेर। हे देवा, तहान लागल्यानंतर आपल्याला विहीर सापडावी किंवा भूक लागल्यानंतर धान्य सापडावं, तिथे जेवणावर चालू असावी। देवा ऐसे न कीजे आता, धीर न धरवे माझी या चित्ता, मी न जळे विण ठेविता राहे कैसा।
जलबिन मछलीसारखी माझी अवस्था, मला लवकर ज्ञान द्या. पाहुनी उद्धवाची परमस्थिती, विशेष संतोष जाहला चित्ती. आलिंगुनी परमप्रती बोलत असे. परत क्रिया तीच आहे की कृष्णाने आपला आसन सोडलं आहे, उद्धवाला आपल्या जवळ घेतलेलं आहे आणि त्याला आलिंगन दिलं आहे. आपण जसं सोली सुकार पाहिलं की रामदास स्वामींना पण प्रेम आलं, त्याने उद्धवाला जवळ घेतलं. गीतेत पण पाहिलं कृष्णाने पण अर्जुनाला जवळच घेतलं. उद्धवा, आता कृष्ण बोलू लागले, आमुचे हृदयीचे गुज, माझ्या हृदयाचं जे रहस्य आहे, केवी राखू चोरूनी तुझं, तुझ्यापासून काय लपवायचं आहे. सर्व बीजाननाचे बीजाननसे निजगुज सांगत असो. तुला आता मूळ खरं काय रहस्य ते मी तुला कथन करतो. येथ सर्वांगाचे करोनी कान, आत्मस्वरूप चैतन्य, पण सर्वांगाचं कान कर, म्हणजे मनबुद्धी चित्तीसहित माझ्याकडे लक्ष दे. स्थिर करुनी मन सावध पाये, या मनाला स्थिर केल्याशिवाय बोध होणार नाही, ते लक्ष दे. आमुचा ऐश्वर्य योग, जे मत्स्वरूपाचे निजांग, त्याहुनी नसे चांग सर्वस्व हे. सोपं आहे. माझा ऐश्वर्य योग ज्याला म्हणतात, असं मी तुला स्वरूप समजावून सांगतो. काय म्हणतात, जेथुनी सर्व घडले असे, ज्या परमात्म्यापासून, ज्या आत्म्यापासून सगळं काही घडलेलं आहे. जेथुनी सर्व घडले असे, परी कवणासीही न प्रकाशे, परंतु कोणाला सापडत तर नाही. विरींची आदि करून आयासे, विरींची म्हणजे ब्रह्मदेवापासून सगळे लोक प्रयत्न करतात, पण कोणाला ते तत्त्व सापडत नाही. ज्ञानोबांपर्यंत सुद्धा आपण ऐकले की प्रगट गुह्य बोले, मी बोलणार आहे प्रगट कशाबद्दल, जे गुह्य आहे त्याच्याबद्दल. म्हणजे परमात्मा गुह्यच आहे, पण त्याच्याबद्दल मी प्रगटपणे बोलणार आहे. तसं म्हणतात आत्म्यापासून सगळं काही घडलं आहे, पण आत्मा काही कोणाला सापडत नाही. हे गतीची निजगती, सर्व विश्व गतीमध्ये आपल्याला माहितीच आहे, पण ही गती कशाच्या आधारे चालते त्याला निजगती म्हणतात. येणे परमपुरुषाची प्राप्ती, याहुनी नसे ती जगती, आणिक काही, यापेक्षा वेगळं काही या जगात अस्तित्वात नाही. उद्धवा, याचे कारण सहज स्थितीचे आसन. उद्धवा, याचं कारण असं आहे, सहज स्थितीमध्ये शांत बसायला शिकलं पाहिजे. ध्वनी अंतर्गत करून ध्यान लक्षी, कानामध्ये बोटं घालून आतमध्ये कानाच्या ठिकाणी चालू असलेला आवाज, नाद, अनाहत नाद ऐकायला शिक आणि त्याच्यातनं मग तोंडातून ओंकार प्रगट कर. म्हणजे असं आधी कानात बोटे घालून आतमध्ये चालू असलेला आवाज ऐकणे आणि मग अशा पद्धतीने ओंकार प्रगटी करण्याची सवय कर. ओवी कशी बघा, उद्धवा, याचे कारण सहज स्थिती आसन, ध्वनी अंतर्गत करून ध्यान लक्षी. जो कानाच्या दोन्हीमध्ये आवाज चाललेला आहे तो अंतर्गत ऐकून ध्यानाकडे लक्ष द्यायला सुरुवात कर. ध्वनी ठेवीचे वृत्ती, ध्वनी जो चालू आहे आतमध्ये कानाच्या ठिकाणी म्हणजे त्याच्यावरती वृत्ती ठेव, म्हणजे तो तुझा स्वभाव बनला पाहिजे, ते तुला सहजपणे ऐकता आलं पाहिजे. म्हणजेच बाकीचे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाचे व्यापार बंद व्हायला पाहिजे, तेव्हा तो तुला कानातला आवाज नीट ऐकता येईल. ध्वनी ठेवीचे वृत्ती, नाद लावणी श्रोत्री, श्रोत्रीमध्ये म्हणजे कानामध्ये जो नाद चालला आहे त्याच्यावरती तुझी वृत्ती स्थिर कर. नयन गर्भाप्रती भ्रूमध्ये लक्षी, म्हणजे एकीकडे कानात चालू असलेला आवाज ऐक, त्याचवेळी भ्रूमध्यामध्ये लक्ष ठेवायला शिक. या क्रियेने कानामध्ये ऐकून लक्ष भ्रुकुटी मध्यामध्ये आणून ठेवायला शिक.
कानामध्ये ही बोटं अलगद घालून त्यामध्ये जो समुद्राच्या लाटांसारखा जो आवाज येतो आहे तो एकीकडे ऐकायचा, त्याच्यात ऐकण्याची वृत्ती ठेवायची आणि लक्ष मात्र भ्रुकुटी मध्यामध्ये आणून ठेवायचे. इथे पूर्णपणे मनाचा शांतपणा अभिप्रेत आहे. मग आता हे झालं, पुढं काय करशील? ऐसे लक्ष लक्षिता, या पद्धतीने लक्ष देता. ऐसे लक्ष लक्षिता, ज्याचं लक्ष करायचं तिकडे लक्ष देता काय होणार आहे? निज प्रगटेल तत्वता. निज म्हणजे आत्मा तत्वतः प्रगट होईल. आत्म्याची काही तत्व आहेत, प्रकृतीची जशी तत्व आहेत तसं आत्म्याचे पण काही तत्व आहेत. तत्व म्हणजे मूलभूत घटक. मूलभूत घटक म्हणून आत्मा बनलेला आहे. तसं काही मूलभूत घटक मिळून प्रकृती बनलेली आहे. प्रकृतीचे घटक आपल्याला माहिती आहे, अष्टधा प्रकृती कशी आहे किंवा प्रकृतीचे 24 घटक कसे आहेत, हे मूलभूत घटक आहेत. पंचमहाभूत इत्यादी म्हणतात. तसं काय होणार आहे? अशा पद्धतीने लक्ष द्यायला लागल्यानंतर तुझ्या असं लक्षात येईल की निज म्हणजे आत्मा प्रगटेल तत्वता. कसा? अणू रेणू पूर्ण भरिता दिसतील सहजी. आधी सुरुवातीला तुझ्या डोळ्यासमोर गोळे 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 अशा पद्धतीने दिसायला लागेल. बऱ्याच वेळा यात तो विषय शेवटी येईल. तो आधी मी सांगतो की जेव्हा आपण प्रत्यक्ष अशा पद्धतीने ध्यानाला बसतो तर पहिल्यांदा अंधार येतो. पहिल्यांदा काय येतो? सगळा अंधार. लक्षात लागलं की सगळा अंधार येईल. त्या अंधाराचं नाव आहे ओवी क्रमांक 43 प्रमाणे तयाड अंधार आहे ते माया स्वरूप सिद्ध आहे. हेच मायेचं स्वरूप आहे. मायेचं स्वरूप म्हणजे अंधार आहे. तटस्थ कुंडली प्रवाहे स्वरूप दिसेना. तिथल्या तिथं साधं घोटाळत राहिला, धीर सोडला तर ती माया दूर होणार नाही, स्वरूप काही कळणार नाही. हे ओवी क्रमांक 43 मध्ये झाले. पण इथे काय तर सतत की अशा पद्धतीने अलक्ष म्हणजे एकच ध्येय ठेवून लक्ष ठेवून तो बसू लागला की त्याला आता काय काय दिसणार आहे ते एक. प्रथम सांगितलं म्हणजे खरं म्हणजे प्रथम अंधकार दिसणार आहे. हा प्रथम अंधकार जो आहे ते अष्टधा प्रकृती. ही काय म्हणायची? अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूते, त्याच्यातले पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध आणि अर्थातच सत्व रजतम ही अष्टधा प्रकृती. म्हणजे जोपर्यंत साधक इंद्रियांवरती जय प्राप्त करत नाही, जोपर्यंत साधक मनाला ताब्यात घेत नाही बुद्धीच्या, जोपर्यंत साधक चिंतन भगवंताचं करत नाही, तोपर्यंत त्याला किती वेळा लक्ष दिलं तर त्याच्या डोळ्यासमोर साध्या भाषेत त्याचं लक्ष अंधारातच राहील. या गोष्टी जेव्हा अष्टधा प्रकृती दूर व्हायला पाहिजे, म्हणजे अष्टधा प्रकृतीचं जे कार्य आहे त्याच्यापासून आपल्याला अलिप्त म्हणजे बाजूला होता आलं पाहिजे. आणि एकाग्रता जी आहे ती म्हणतो भ्रुकुटी मध्यातच यायला पाहिजे. एक लक्ष ठेवून की मला पुढे जायचं आहे. भ्रुकुटी मध्य ते ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्याचा माझा प्रवास आहे. तिथे कोणाला प्रवेश मिळणार आहे असा प्रश्न आहे. तिथे प्रवेश कोणाला तरी मिळणार आहे की जे ते आहे. तिथं प्रवेश त्याच तत्वाला मिळेल की जे ते तत्व आहे, म्हणजे तो जीव. पण जीव जोपर्यंत इतर कार्यात गुंतलेला आहे, म्हणजे मनाच्या कार्यात गुंतला की जीवाला तिकडे जायची गोडी लागणार नाही. मन बुद्धीच्या कार्यात गुंतला की तिकडे जाणार नाही. मन डोळ्याच्या कार्यात गुंतला जीव की तिकडे जाणार नाही. आणि ऑलमोस्ट हे लक्षात ठेवायचं वाक्य, जीव आणि मन जवळजवळ एकच आहे. जीव आणि मन हे जणू काही एकच असल्यासारखे. नंतर त्याच्यामध्ये काय फाईन फरक आहे ते नंतर कळेल अभ्यासाने. पण सुरुवातीच्या काळात एवढंच लक्ष ठेवावं की जीव आणि मन हे जवळजवळ एकच आहेत. जीवाला पण प्राणाची गती आहे, मनाला पण प्राणाची गती. जीव पण चंचल आहे, मन पण चंचल आहे. जसं सांगितलं परमात्म्याने मी इंद्रियामध्ये मन आहे, तसं जीव म्हणजेच मी आहे. जीवो वै ब्रह्म. मन आणि जीव हे ऑलमोस्ट सेम असल्यासारखेच आहेत. म्हणून अशी म्हणण्याची पद्धत आहे, मन लावून तू ऐक, मन लावून तू लक्ष दे, मनापासून एकाग्रता कर, मनाचा नाश कर, मनाचे विचार करू नकोस आणि चिंतन भगवंताचं कर. ही क्रिया जमायला लागली की आपोआप पहिल्यांदा अंधकारच काही दिवस पाहायला लागेल.
आणि नंतर मग मात्र सुरू काय होते तर प्रकाशाची दर्शनं सुरू होतात. चिकाटी लागते. या सगळ्यासाठी काय पाहिजे? चिकाटी पाहिजे आणि ध्येय एकच पाहिजे, मला परमात्मा प्राप्ती व्हायला पाहिजे. मग आता पहिलं काय होणार आहे? मुक्त मोती कृश मोठी. पहिली तुला दर्शनाची स्टेप सांगतात. कोणाला या सगळ्या स्टेप कळतील, कोणाला अधूनमधून कळतील, पण अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांनी बारकावेतून दिलेत. नाथांनी काय दिले? बारकावे दिलेत. मुक्त मोती कृश मोठी, तुझं पाहता दिसती दृष्टी, रौप्य ताराशी सृष्टी भरली असे. काही मोती सदृश दर्शनं पहिल्यांदा तुला होतील. नंतर काय होईल? अनेक घुंगरू तळपती, की नक्षत्रे डळमळती, असती पुष्पे डोलती, मधुर वाते. इंद्रनिळाची निज ज्योती, राघव नेत्राची दिसे पंक्ती, तेज गुंडाळले झळकती अनेकत्वे. क्षणाक्षणा रूप पालटे, झळकता वीजा हरपे, ज्वाळा भासती आपे आपे, प्रकाश तेज. ही सगळी प्रकाशाची दर्शन आहेत. ही सगळी काय आहेत? प्रकाशाची अग्निस्वरूप. मग काय दिसेल? आश्चर्य वाटेल. हे शब्दवळी आहेत. वस्तुस्थिती या देहात असलेला चंद्र सूर्य दिसती उगवले. एकाच वेळी चंद्र आणि सूर्य आपल्या ठिकाणी उगवले आहेत असं दर्शन होतं. आपण पौर्णिमेच्या वेळी पाहतो की पौर्णिमेच्या वेळी एका वेळेस सूर्य इकडं असतो आणि इकडे चंद्र पण उगवलेला असतो पूर्ण. म्हणजे चंद्र आणि सूर्य हे पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने नेणारे आहेत. चंद्र सूर्य दिसती उगवले, अनेक तेज पाहता फाकले, ऐसे तेज पाहिले दृष्टीस भासे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा अंधकार असतो तेव्हा ती अष्टधा प्रकृती आहे असे जाणावे. आणि जेव्हा अशा पद्धतीची दर्शनं व्हायला लागतात प्रकाशाची, तेव्हा ओळखायचं आपण हळूहळू सूक्ष्मदेह पार करून आपण भगवंताच्या म्हणजे आत्म्याच्या प्रांतात प्रवेश करतो आहोत. जे कोणी या इंद्रियाचे प्राप्त करणार नाहीत, जे कोणी मनावरती ताबा मिळवणार नाहीत, ते या मायेच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत आणि परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये कायम अडकतील. म्हणून सांगतात ते मूळमाया हे गुज ओळखले तुवा, येण्याची जीव शिव होय, सूक्ष्मपणे कळून राहे, सर्वेंद्रिया व्यापक होय गती तेही. आता प्रश्न येतो, मला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची दर्शनं ध्यानामध्ये कशा पद्धतीने होतात? ध्यान साधना चालू असताना ब्रह्मदेव कसे दिसतील, विष्णू कसे दिसतील आणि आता शिव कसे दिसतील? आपण जशी कल्पना करतो मूर्तीत तसेच दिसतात का? तर उत्तर त्याचं नो आहे. मग कसं प्रकारे दर्शन होतं ते सांगतात. ऐका आता म्हणतात कशा पद्धतीने दर्शन होतं. जे का दिले मुक्ताकार, तोची ब्रह्मा हा निर्धार. गोल जे मोती वरती मगाशी सांगितलं दर्शन होतं मोतीप्रमाणे, हाच ब्रह्मदेवाचे दर्शन होय. अनेक रूपवासी परपार, भरोनी असे वेगवेगळ्या पद्धतीचे आकार समोर येणं हेच ब्रह्मदेवाचं दर्शन आहे, कारण त्याचा स्वभाव पण तोच आहे. दुसरा, तारा दंडाकार दिसती. तारे दिसतील पण तो कसा दंडाकार तारा दिसेल. दंड जसा सरळ असो असा दंडाकार तारा दिसला. तोचे विष्णू सुनिश्चिती, त्याला विष्णू म्हणतात. आणि सर्व पालनाची स्थिती निजगती कर, तो आपल्या देहाचं पालन पोषण करत असतो. त्यानंतर नाना तेजाचे गुंडाळे. एखादी लोकरीचा गुंडाळा कसा असो, नाना तेजाचे गुंडाळे, लक्षिता तरंगची फळे, तोची शेष शाई विमले, भ्रांती नाही, तोच नारायण होय. आता काय होतं, वर्तुळाकार जर तेज दिसू लागलं, वर्तुळाकार तेज जेव्हा दिसेल तर तो सदाशिव आहे हे निश्चित तू लक्षात ठेव. महादेव तेज दिसे वर्तुळाकारेशी, चक्र चक्रात प्रवेशी, तोची सदाशिव निश्चितशी ओळखे तू. आणि काय,
आणिक एक अर्धचंद्राकार असं जर दर्शन जेव्हा होईल तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात. दया स्वरूपाचा पार न कळे कोणा. या देहामध्ये जो ईश्वर म्हणजे शास्त्र आहे, जो नियमन करतो, त्याला ईश्वर म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे जीवाचं मूळ स्वरूप त्याला ओळखता यायला लागतं. हा जीव किती व्यापक आहे. देहापुरतं बोलायचं तर नखशिखांत आहे, आणि विश्वामध्ये बघितलं तर सगळ्या विश्वामध्ये जे चैतन्य, हा जीव, एवढा मोठा जीव कन्सेप्ट आहे, हाच ईश्वर होय. पुढे जो इंदू भास्करा परिभासे, दृष्टी लावणी समरसे, स्थिर करुणी मानसे, निश्चळी पाही. हे एक वेगळं दर्शन आहे म्हणतात. इंदू आहे, चंद्रदर्शन आहे, पण सूर्यासारखा दिसेल. चंद्र आहे पण सूर्यासारखा दिसेल. तिथं जरा मन स्थिर कर. तिथे काय कर? स्थिर मन. मग असं झाल्यानंतर हळूहळू थोड्या वेळाने एक मोराचं पीस दिसेल. त्या मोराच्या पिसामध्ये नील पाणी म्हणजे नीळ बिंदू दिसायला लागेल. ओवी कशी आहे का? तयाही देखुनी मयुरी पुच्छे नील पाणी, ऐसे दिसे निजनयनी स्वरूप एक. त्या मयूर पिसामध्ये असलेल्या नीलबिंदूमध्ये तुझी दृष्टी स्थिर कर. तया खोवीची दृष्टी तया भ्रूमध्ये होय भेटी, ये येवनी नेत्र संपटी होतसे स्थिर. त्या ते निजदृष्टीचा प्रवेश, सहज उन्मनी सौरस, मग निज तेजाचा प्रकाश ब्रह्मरूप. नीलबिंदू दिसल्यानंतर ज्यावेळी सुद्धा मन उन्मन व्हायला लागेल. मन काय होईल? उन्मन. म्हणजे देहाचा विसर पडायला लागेल. विदेही अवस्था आल्यासारखं होईल. असो ऐसा कुठे आठवशी नाही, अशी अवस्था त्यावेळी येईल. त्यावेळी लक्षात ठेव, ब्रह्मस्वरूपाची पेटी, म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रह्म आहे, आत्मा आहे, ती पेटी उघडायला लागेल. तेथ ब्रह्मतेज प्रगटले, साध्य साधन खुंटले. जे साधन घेतलं तर ते साध्यरूप झालं. अशी अवस्था, जे नाम घेतलं ते त्या रूपामध्ये मिश्रण झालं. आपणे आप झाले स्वस्वरूप. अशा पद्धतीने तुला भेटशील. ऐसा मदैश्वर्य योग, हा माझा ऐश्वर्य योग आहे. हा मी तुला सांगितला बघ. हे माझे निजांग निश्चयेसी, हे माझं निश्चय खरं स्वरूप असं आहे. आता हे कशा प्रकारे वर्णन करता येईल असा प्रश्न आहे. हे भगवंत विश्वरूपाने नटला आहे, ही आता ज्ञानदृष्टी कशी येते ते सांगतात. ओवी क्रमांक 12व्यामध्ये सहजासन सांगितलं, त्यात नादानुसंधान सांगितलं, आणि नाद लावून श्रोतामध्ये येऊन भ्रूमध्यात कसं लक्ष ठेवावं हे सांगितलं अभ्यास. प्रथम अष्टधा प्रकृती अंधकाराचं दर्शन घ्यावं काही दिवस. मग एकदा का इंद्रियजय झाला आणि मन ताब्यात आलं की पुढची दर्शनं तेजाची चालू होतात. मग पहिल्यांदा दर्शन होईल प्रकाशाचं. इथून खरा प्रांत परमात्मा आत्म्याच्या प्रांतात आपण साधक जायला लागतो. त्यानंतर पहिल्यांदा एक दर्शन होईल सुवर्ण दर्शन. त्याला मूळ मायेचं दर्शन म्हणतात. म्हणजे ज्या क्षणी परमात्म्याच्या ठिकाणी जे स्फुरण तयार झालं एकोस्मीचं, त्यावेळी जो स्पार्क झाला तो सुवर्णमय, ते मूळ मायेचं दर्शन होय. मूळ मायेचं कार्ट्या म्हणजे जीव, मूळ मायेच्या कार्ट्या असे संत मंडळी म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे जीवात्मा, मूळ परमात्मा, मग माया, आणि मग मूळ मायेच्या कार्ट्या. प्रतिबिंबित जो झाला तो म्हणजे जो ठाव जन्मला तो ठाव भोगी. ज्या ठायाला जन्मला, आईच्या पोटी जन्मला आणि आईलाच भोगतो असा तू आहेस. त्यामुळे तुला तो भोगाचा म्हणजे आईचा त्याग करावा लागेल, मायेचा त्याग करा, कारण चुकीच्या मागे झाला तू भ्रष्ट पावला आहेस अशा पद्धतीने. मग नंतर नखशिखांत प्राणगती जाणवेल. म्हणजे संपूर्ण शहरामध्ये एक प्रकारचं चैतन्य कसं वरलं आहे, हीच ती त्याला म्हणतात. याला म्हणायचं खऱ्या अर्थाने जीवशिवाची प्राणगती ही. त्यानंतर वेगवेगळे आकार प्रगट होतील.
मोतीकार वगैरे अशा पद्धतीचे, पण तेजाचे. तो ब्रह्मदेव ज्याला म्हणतो त्याचं दर्शन आहे. त्यानंतर दंडाकार तारा दर्शन होईल. हाच तो विष्णू, हेच ते तेजाचे गोळे वर्तुळाकार चक्रांकित होत असतात. आधी दंडाकार दर्शन आणि मग चक्रांकित. त्यानंतर चक्रांकित तेजोवलय जे एकमेकात जिलबीसारखे दिसले तर ओळखावं महादेवांचं हे दर्शन आहे. ही त्यांची मूळ स्वरूप आहेत. ही त्यांचे काय मगाशी सांगितल्यामुळे मूळ स्वरूप आहेत. मग अर्धचंद्राकार दर्शन हे ईश्वराचं घडतं. हे आत्ता आपण ओव्यांमधला मतीचा अर्थ थोडक्यात बघितला. आता पुढच्या ओव्यांकडे. आता काय सांगतात की मन बुद्धी निश्चर करावी. मन बुद्धी असे शब्द तिथे नाहीत, पण मतीचा अर्थ तोच आहे. त्याशिवाय हे दर्शनं घडणार नाहीत. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. अध्यात्म यासाठी लागणारे कोणे मन बुद्धी चित्त अहम प्राण. 5च गोष्टीवर अध्यात्म पुढे प्रगती करतं. यातलं बुद्धी हे प्रमुख आहे. बुद्धीमध्ये बाकीच्यांचा लय होतो. म्हणजे मन चित्त अहम प्राण या सगळ्यांचा लय कशामध्ये होणार आहे तर बुद्धीत होणार आहे. आणि मग ही बुद्धी ज्यावेळेस निर्विकार महत अशा पद्धती स्टेजला येते त्यावेळी तिच्या पश्चात असलेलं, तिच्या पलीकडे असलेलं हे ईश्वराची दर्शनं आपल्याला होणार आहेत. म्हणजे आधी कर्मेंद्रियांवरतीच आहे, मग ज्ञानेंद्रियांवरतीच आहे. ही सगळी इंद्रिय कुठे जाणार? मनात जाणार, लय पावणार. म्हणजे मनापाशी येऊन थांबणार. मन ॲक्टिव्ह नसलं तर ही काही करत नाहीत. तसं मनाला प्रेरणा देणारी प्राण तो एक कंट्रोलमध्ये आला की मन आपोआप कंट्रोलमध्ये यायला लागतं. विचार बंद केले, संकल्प बंद केले, मला काही पाहिजे, निरपेक्षता आली की मनाचं कार्य संपलं. अशा पद्धतीने एकात एक गुंता म्हणजे लय पाहावा लागतो. चिंतन भगवंताचं झालं की चित्ताचं कार्य संपलं. अशा पद्धतीने मग अहमला काही काम राहत नाही. कोणाचा अहम करायचा, कुठल्या कार्याचा अहम करायचा, अशा पद्धतीने अहम पण स्थिर होतो. हे सगळे बुद्धीपाशी येऊन थांबतात. याला ज्ञानदृष्टी हळूहळू आता त्या बुद्धीला तयार होण्याची चिन्ह प्रगट होईल लागतात. असं झाल्यानंतर इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा नीलबिंदू प्रगट होईल त्याच्यामध्ये एकाग्रता ठेवून स्थिर राहिलं तर त्याच्यातनं ब्रह्मतेज प्रगट होईल. आता ही सगळी जाणीवच आहे. ही सगळी काय आहे म्हणजे इथं बुद्धी अजून शाबीत आहे त्या साधकाची, त्याला सगळी जाणीव होत राहते. पण हे जे ध्यानाचं साधन त्यांनी केलं ते साधन साध्यमय झालं. इथं त्याला एक प्रकारे फुलस्टॉप हा ऐश्वर्य योग प्रगट झाला. मग आता हा कसा आहे प्रगट झाला शब्द का वापरायचा? साध्या भाषेत लाकडाचं लाकूडपण, वृक्षाचं लाकूडपण म्हणजे भगवंत आहे. वृक्षाचं लाकूडपण. आता हे कसं जाणवायचं? हिला ज्ञानदृष्टीत लागेल ना. याला वृक्ष म्हणायचं काय याला लाकूड म्हणायचा ही दृष्टी लागेल. जो बाह्यातकारी बघणारे तो म्हणेल ही पानं आहेत, ही फुलं आहेत, हे असं आहे. ज्याला ज्ञानदृष्टी आता आलेली आहे तो म्हणेल हे सगळं एक प्रकारे लाकूडच आहे. पाषाण आणि देऊळ, पाषाण आणि देऊळ, याला देऊळ म्हणायचं का पाषाण म्हणायचं? ही बुद्धीची दृष्टी आली, ज्ञानदृष्टी आली. एखादं म्हणाले देऊळ आहे, बरेच लोक काय म्हणणार हे देऊळ आहेत, हे कप्पे आहेत, हे देव आहे, पण खऱ्या अर्थाने ते एका स्वरूपाने काय आहेत? पाषाणच आहेत. शाळीग्रामाची शिळा घेतली, तो दगड आहे पण आतमध्ये त्याला वर्तुळाकार सगळे चक्राकार सुदर्शन चक्र आहेत. कोणी ती चक्र आहे म्हणेल, वस्तुस्थिती असते ते एकच पाषाण आहे. अशी दृष्टी एकदा प्रगट झाली की ओळखायचा हृदयचा परमात्मा त्याला ओळखता यायला लागला. जे आपल्या हृदयात आहे तेच त्याला जगामध्ये दिसा. मग जग असे की वस्तू? तर प्रश्न उत्तर दिलं वस्तूची असे, जग नसे. जग हे अस्तित्वात राहत नाही, सर्व काही ब्रह्ममय होतं. इथे कृष्ण सांगतात जरी कामधेनू असता, घरामध्ये म्हणजे हृदयामध्ये कामधेनू आहे, परी ताकमागे काय दीनता. कशाला याचं दार त्याचं दार, मला ईश्वर घडव, ईश्वर दर्शन घडव असं करत बसा. ठेवणे वडिलांचे घरी असता, मागे भिक्षा. वडिलांचा एवढा ठेवा आहे पण कुठे माहीत नसळे भिक्षा मागत मला दर्शन घडवा, दर्शन घडवतं. मृत्तिका जळ विचित्र प्रतिमा, तेथ दैवता ऐसी सीमा, सकळ आत्मरायास व्यापक विश्वी.
ऐसा हृदयस्थ मनोरम सर्व सुखाचे आराम, भ्रांती येणे समविषम मानितो ऐसे. ही भ्रांती आहे, समविषम भेद दिसणं ही भ्रांती आहे असं तू समज. भ्रमरी कीटक न्याय, भ्रमर काय करतो, एक कीटकाला आणतो आणि घरात ठेवतो आणि त्याच्याभोवती भूम 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 करतो आवाज. तर भ्रमर म्हणजे अशा पद्धतीने तो नाद ऐकला की नादमय होतो. ज्याचं चिंतन करावं ते आपण होतं. त्या कीटकाला भ्रमराचं चिंतन झाल्यामुळे तो भ्रमर, कीटकाचं रूपांतर भ्रमरामध्ये होतं. भ्रमरी कीटक न्याय, झाला जरी उपाय तरी स्वरूपाची सोय अपैस्याची. मग प्रत्यक्ष तत्व दिसे. चतुरग्नी मणिमय प्रकाशे. कशा पद्धतीचे, तर चतुरग्नी, चारी बाजूंनी जणू काही अग्नी पेटला आहे, त्याचा तेज आहे अशा पद्धतीने दर्शन दिसेल, जे पूर्ण त्वची असे सर्वसाक्षी. याच्या आड काय येतं हे का, याच्या कशामुळे दिसत नाही, जो अंधार आहे त्या आड अंधार आहे, जे माया स्वरूप सिद्ध आहे. म्हणजे माया असल्यामुळे हे दिसत नाही. ऐसे चक्षु माझी गुह्य अंगुष्ठ पर्वमणी हे, तयावरी पूर्वार्ध पाहे कारण जे का. आता पुढची दर्शनं सांगतात. काय सांगतात, तयावरी वर्तुळबिंदू ज्योती, श्रोती अन्यथा न मानावे चित्ती, मसूर प्रमाण तेजस्थिती, तया अंतर्दृष्टी पीत बसे. मसुराच्या प्रमाणे एक बिंदू दिसेल, त्याच्यामध्ये एक पिवळा अजून एक बिंदू दिसेल. नील सुनील अमल देवसाळी शुक केवळ, तयाहून यातील निर्मळ सूक्ष्म ज्योती. हे आता जरा ऐकायला लागेल फक्त आधी, कारण ही दर्शन मालिका अनुभवाची गोष्ट आहे. चक्षुच्या दशांश भागी तेहत पाहतीचे योगी, स्वयं तेज निजांगी स्वतेज असे. अजळ निर्मळ शांत निज असे दिसत, विमल विमल दिसत स्वरूप शून्य. ऐसे ते निरंजन शुद्ध स्फटिक प्रमाण, प्रकाशमान मणिशुभ्रपण विराजले असे. तेजो राशी परब्रह्मासे, धारणेसी समरसे, प्राणलिंग प्रत्यक्ष दिसे सच्चिदानंद. ऐसेली सर्वांगे पाहता परमात्मा दिसेल तत्वता, हे निरामय करता विरळा जाणे. ऐसे वस्तू चर्मचक्षु जो लाहे, ज्ञानदृष्टी करुणी जो पाहे. ही दृष्टी कशाची आहे, ज्ञानदृष्टी म्हणजे बुद्धीची डोळा हा सगळं. चिद ज्ञान हो निराहे निजवस्तू पूर्ण. एका जनादना शरण झाले उद्धव श्रीकृष्णाचे संभाषण, ते निरोपिले देशवाशे करून श्रोती अन्यथा न मानावे. याला प्रकाश दीपिका हा म्हणतात. त्याचा थोडक्यात विश्लेषण असं, ओवी क्रमांक 29मध्ये सांगितलं, मन बुद्धी निश्चल स्थिर करून ध्यान अभ्यास चालू ठेवावा, त्यावेळी चंद्र तेजस्वी दिसेल, तेथे मनाने स्थिर राहावे. ही पहिली स्टेज. ओवी क्रमांक 30मध्ये, आता भ्रुकुटी मध्यात ब्रह्मरंध्रापर्यंत लक्ष ठेवल्यास मोरपीस दर्शन होईल. त्या दर्शनामध्ये एकाग्रता आली म्हणजे देहभाव विसरला की तुला उन्मनी अवस्था प्रगट होईल. उन्मनी अवस्था म्हणजे मन विचार करणं सोडून देतं, मनाला कशाची अपेक्षा राहत नाही आणि प्रत्यक्ष ब्रह्म स्वयंप्रकाशाने प्रगट होते. स्वयंप्रकाशाने, कारण त्याला कोणी प्रकाशित करत नाही. प्रकाशित होणे म्हणजे काय हे कळलं पाहिजे. सूर्य प्रकाशित झाला म्हणजे काय होतं, काय घडतं, तर एकच होतं, ज्या वस्तू आज जशा आहेत तशा दिसायला लागतात. तसं ब्रह्मप्रकाशित होणे म्हणजे बुद्धीमध्ये खऱ्या अर्थाने जसा परमात्मा आहे तसा आपल्याला जाणवायला लागणे. म्हणजे हे जग आहे, हे भासमय आहे, संसार हा माया आहे, ही जी वाक्ये त्यावेळी अनुभवाला यायला लागतात. आता तटस्थ आणि साक्षी वृत्ती गेली. इथे साक्षी वृत्तीसाठी मायेचं अस्तित्व मान्य करायला लागतं की जग आहे, ती वृत्ती गेली आणि सोहम वृत्तीची सोहमसिद्धी तयार होते. सोहम वृत्तीची पण निवृत्ती होते. शब्द जरा कळले पाहिजे. सोहम वृत्तीची काय होती, सोहम वृत्ती मागे सांगितलं की जसं स्फटिक बुक्क्यामध्ये ठेवलेला काळा वाटतो,
जास्वंदाच्या फुलात ठेवल्यावर लाल वाटतो, ही जी क्रिया घडते म्हणजे माया प्रतिबिंबित होते आणि त्याला वाटतं हे माझं आहे. याला म्हणतात सोहमवृत्ती. सोहमवृत्ती म्हणजे कोणती? मायेचं जीवामध्ये प्रतिबिंबित होणे आणि जीवाला वाटणे की मी हे आहे, मी अमुक आहे. ही जेव्हा वृत्तीची निवृत्ती झाली, ही काय झाली? वृत्तीची आता निवृत्ती झाली, त्याला पूर्ण जागृती येते, तेव्हा सोहमसिद्धी प्रगट होते. असाच तो हृदयस्थ मनोरम परमात्मा होय. ओवी क्रमांक 3741 वर्णन केलं. आता ध्यास घेतला पाहिजे. भगवंताचे स्वरूपाकार होण्यासाठी ध्यास पाहिजे. परंतु मधी काय येतं? मगाशी माया आड येत असते. वरील हृदयस्थ प्रगट होण्याआधी मसूर बिंदू सांगितला. अशा पद्धतीने हेच ते निरंजन होय. ज्या वेळेस दर्शन मालिकेमध्ये मसूर बिंदू तेजस्वी प्रगट होईल, हीच ती निरंजन अवस्था होय. तुका म्हणे आम्ही निरंजनी बांधी आले घर, तेथे राहू निरंतर. हीच ती मसूरबिंदू दर्शन मालिका म्हणजे निरंजन दर्शन होय. असा नाथ महाराजांनी श्रीकृष्ण आणि उद्धवाच्या रहस्याचं भाषांतर करून आपल्यापर्यंत आणून ठेवलं आहे. याचा स्टेप बाय स्टेप कसा अभ्यास करावा ते एकदा विवेचनात बघूया.